हाय गाईस, तर आत्ता आम्ही आलेलो आहे बोल्डर नावाच्या सिटीमध्ये. तू जा निशानात. आणि इतका बर्फ लागला येता येता. खूप हालत जाम झाली होती गाडी चालवायला. खूप भीती वाटत होती कारण की आमचे जे गाडीचे टायर्स आहेत ते स्नो टायर नाही ना, त्याला चेन आहे. तर खूप हळूहळू गाडी चालवायला लागली. आणि आम्ही आता या हॉटेलमध्ये चेक इन करायला आलो आहे. तसं हॉटेल आहे, खूप मस्त दिसतंय. आणि आज रात्री इथेच राहणार आहे. बघ, उद्या जमलं तर रॉकी माउंटन जाऊ, कारण की अजून इथून साधारण 1 तास लागणार आहे रॉकी माउंटन जायला. तर जमलं तर जाऊ, अदरवाईज इथेच एक्सप्लोअर करू थोडंफार. आणि इथे पण बोल्डर कॅनियन्स काहीतरी असं आहे, तर ते पण बघू शकतो. आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहे डेन्व्हरला, डेन्व्हर एअरपोर्टला. उद्या आमची फ्लाईट आहे. आज कोलोरॅडोमध्ये आता -17, -15 असं टेम्परेचर आहे. तर इथे पण -17 आहे आणि फील्स लाईक -25 वगैरे. तर यस, हे आमचं हॉटेल आहे आजचं आणि फुल स्नोने भरलेलं आहे. इथे स्नोमुळे असे फॉर्म झालेले आहेत. आय थिंक याला स्टॅलेग्नाइट्स असं काहीतरी म्हणतात. आणि या साईडला पण सेम जसे आम्ही आईस कॅसलमध्ये पाहिलेले तशाच टाईपचे. हे आमची रूम आणि एवढा स्नो जमला इथे. लेट्स गो इनसाइड. ही आहे आमची आजची रूम. हे आहे हा एक बेड. हे आहे वॉशरूम. गुड मॉर्निंग फ्रॉम बोल्डर. रात्री एवढं भारी दिसत होतं, त्याहूनही जास्त सकाळी भारी दिसतंय. वाव, झाडावर असा थर जमला बर्फाचा. आणि हे रेड जे ऑफिस आहे ते अजूनच उठून दिसतंय. प्लस ऊन आलंय त्याच्यामुळे अजून जास्त छान दिसतंय. ओ वाव. तर जसं पण इथे हवा येत होती, छतावरचा आणि झाडावरचा सगळा बर्फ पडत होता आणि तुफान आल्यासारखं वाटत होतं. तर मागच्या 2-3 दिवसांमध्ये फक्त मायनसमध्ये टेम्परेचर चाललेलं होतं, त्यामुळे आम्हाला बर्फाची म्हणावी तशी मजा घेता येत नव्हती. पण आज टेम्परेचर 2 डिग्री होतं, म्हणजे पॉझिटिव्हमध्ये टेम्परेचर होतं. तर आम्ही विचार केला असंही आमचा लास्ट डे आहे इथला, तर आपण एन्जॉय करून घेऊया बर्फामध्ये. काल जेव्हा ॲक्च्युली आम्ही निघालो होतो वेल कोलोरॅडोमधनं, तेव्हा आमचा असा प्लॅन होता की रॉकी माउंटन नॅशनल पार्क व्हिजिट करायचं. पण रस्त्यामध्ये इतका बर्फ लागला की आमचा तो प्लॅन चेंज झाला. तर तेव्हा आम्हाला रस्त्यातच हे हिडन जेम आम्ही म्हणू शकतो असं छान हॉटेल मिळालं. तर हे हॉटेल 1930मध्ये बांधलेलं होतं आणि त्यांनी नीट प्रिझर्व केलेलं आहे आणि अजूनही हे चालू आहे. चला वर जाऊया. तर बर्फात मनसोक्त खेळल्यानंतर वेळ आली होती या हॉटेलला बाय म्हणायची. आणि कोलोरॅडोमधले 2 ते 3 दिवस कसे निघून गेले आम्हाला कळालं पण नाही. पण ही जी ट्रिप होती ती खूप मेमोरेबल राहील आमच्यासाठी कायमच. परत कोलोरॅडोमध्ये कधी येणं होईल हे माहीत नाही, पण इथे बघितलेल्या सगळ्या गोष्टींच्या मेमरीज घेऊन आम्ही निघालो होतो आमच्या परतीच्या प्रवासाला. बाय बाय कोलोरॅडो. से बाय बाय निशांत. बाय बाय बाय. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.